तीन चुका जी रिअल इस्टेटमध्ये तुम्ही प्रॉपर्टी घेताना करतात. पहिली, मार्केटचा अंदाज न घेणे. मी बरेच माझ्याकडे येणारे काही लोक असतात, त्यांनी प्रॉपर्टी पूर्वी घेतलेली असते, परंतु त्यांचे ॲप्रिसिएशन हे त्या प्रमाणात झालेलं नसतं, कारण त्यांनी मार्केटचा अंदाज घेतलेला नसतो. आणि जी वस्तू त्या काळात कमी पैशात घेतली पाहिजे होती ती त्यांनी ऑलरेडी त्या काळात महाग घेतलेली असते, त्याच्यामुळे त्यांचं ॲप्रिसिएशनचं प्रमाण कमी असतं. दुसरी चूक जी सगळ्यात महत्वाची आहे, लिगल तुम्ही बघत नाही. कोणाच्या तरी भरोश्यावर तुम्ही प्रॉपर्टी घेतात आणि लिगलमध्ये अडचण आल्यानंतर तुमची आयुष्याची जी पुंजी आहे ती खूप मोठी पुंजी काही ठिकाणी अडकते, त्याचा तुम्हाला मनस्ताप होतो, त्रास होतो. तर नक्कीच लिगल तुम्ही बघितलंच पाहिजे. तुमची टायटल हे संपूर्ण त्या प्रॉपर्टीचं किती जवळचा व्यक्ती असेल तरी टायटल हे तुम्ही स्वतः चेक केलं पाहिजे, किंवा तुमच्या जे लिगल ॲडवायझर असतील त्यांच्याकडनं तुम्ही ते नक्कीच चेक केलं पाहिजे. तिसरी सगळ्यात महत्वाची चूक, तुम्ही प्रॉपर्टी घेताना मॅपवर, आता सुविधा आहे मॅपवर, तुम्ही प्रॉपर्टी कुठून तिला ॲक्सेस आहे, कुठनं रोड येतोय, कोणता रस्ता आहे हे तुम्ही चेक करू शकतात. आणि त्यानंतर रस्ता जर त्या प्रॉपर्टीला नसेल तर तुम्ही ती प्रॉपर्टी घेणं अयोग्य आहे. कोणतरी सांगतं मी तुम्हाला रस्ता घेऊन देईल वगैरे वगैरे. जर तुमची प्रॉपर्टी जर तुम्ही घेतायत, एवढी मोठी पुंजी लावतायत, तर ती संपूर्ण चारही बाजूने सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तरच तुम्ही घेतली पाहिजे. आणि रस्ता प्रॉपर्टीसाठी अतिशय महत्वाचा आहे.